आपल्या आयुष्यात अनेक गोष्टी अशा घडतात ज्या कडू असतात, काही गोड असतात. जसं आपण कडू गोळ्या गिळतो, त्या चावून खात नाही, कारण चावल्या की त्याचा जिभेवर कडूपणा खूप राहतो. तसाच तो आपल्या मनातसुद्धा रेंगाळत राहतो. आपल्या आयुष्यातही तसंच आहे. असे अनेक प्रसंग येतात ज्याच्यामध्ये अपमान आहे, विश्वासघात आहे, अपयश आहे. हे सगळं कुठेतरी आत खोलवर जखम करून जातं आपल्याला आणि ते कितीतरी वेळ आपल्या मनामध्ये तसंच वसलेलं असतं. त्याला बाहेर काढू म्हणून बाहेर निघत नाही. सगळं आतवर कुठेतरी खोल जखम करून राहतं आणि त्या जखमा आपण पुन्हा 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 कुरवाळत राहतो. त्यामुळे काय होतं, वेदना तर कमी होत नाहीत. उलट त्या आपल्या हसण्याला सुद्धा खाऊन टाकतात, गिळून टाकतात. आणि म्हणूनच काही लोक आपल्या आठवणीमध्ये आठवण म्हणून राहतात. काही धडे देतात आणि निघून जातात. काही इतके टोचून बोलतात, काहींचे शब्द इतके टोचतात आपल्याला, मनाला इतके लागतात की ते शब्द लागल्यानंतर वर्षानुवर्ष ते मनात ठसठसत राहतात. पण म्हणून आयुष्य थांबतं का? नाही. आयुष्य कधीच कशालाच थांबत नाही. जे तुटलं ते नेहमी जोडता नाही येत, पण तुटलेल्या मनाला मात्र उभं करता येतं. आयुष्यातले कडू गोड प्रसंग हे आपल्या आयुष्यातनं पुसता नाही येत, परंतु ते थोडंसं विसरून पुढे चालता मात्र नक्कीच येतं. अपमान आपल्याला काय शिकवतो? आत्मसन्मान. तो कसा मिळवायचा हे शिकवतो. विश्वासघात आपल्याला काय शिकवतो? तर माणसं ओळखायला शिकवतो. कुठला माणूस कसा आहे, किती विश्वासाचा आहे हे शिकवतो. अपयश काय शिकवतं आपल्याला? तर आपली ताकद आपण आणखीन कशी वाढवायची हे शिकवतं. आणि म्हणूनच प्रत्येक कडू अनुभव मनात साठवून नका ठेवू. ते वेळेप्रमाणे अश्रूंनी गिळून टाका. काही हरकत नाही आहे. कडू अनुभव कुणालाही आले तरीसुद्धा त्यामुळे डोळ्यात टचकन पाणी येतंच आणि ते यायला हवं. कारण आपल्या ज्या भावना आहेत त्या बाहेर निघायला पाहिजेत. त्या जर नाही निघाल्या तर मात्र ते चांगलं नाही. आणि म्हणूनच तो अश्रूंनी गिळा, पण शिकवणीत बदला आणि पुढे चालत राहा.